नमस्कार, मी सुवर्णा जोशी। IBN लोकमत स्पेशल मध्ये आपलं स्वागत। आपल्या सोसायटीचं किंवा आपल्या वॉर्ड मधल्या रस्त्याचं, हॉस्पिटलचं, आरोग्यासंबंधीचं कुठलंही काम जर करायचं असेल तर आपण धाव घेतो आपल्या नगरसेवकाकडे। अगदी तत्क्षणी काम नाही, पण आपल्या पुढच्या काही दिवसांमध्ये किंवा पुढच्या काही महिन्यात तरी हे काम होईल अशी आपली अपेक्षा असते। पण अनेकदा खेदानं हेच म्हणावं लागतं, हे कसले नगरसेवक। पुणे हो घातलेली स्मार्ट सिटी, विद्येचं माहेरघर आणि IT हब अशी बिरुदं सध्या मिरवत आहे। पण वाहतूक कोंडी, कचऱ्याचा प्रश्न, रस्त्याचं काँक्रिटीकरण असे गंभीर प्रश्न प्रलंबित आहेतच। पुण्यातले नगरसेवक मग ते कोणत्याही पक्षाचे असोत, त्यांनी ना सभागृहात प्रश्न विचारण्याची तसदी घेतली आहे, ना काम करण्यात कृतिशीलता दाखवली आहे। माहितीच्या अधिकारामध्ये मिळालेल्या माहितीवरून आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परिवर्तन या संस्थेनं पुण्यातल्या 152 नगरसेवकांच्या कामाचं रिपोर्ट कार्ड तयार केलेलं आहे। पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट। आपल्या वॉर्डमधल्या समस्या जाणून घेणे, आपल्या वॉर्डमधल्या रहिवाशांचे प्रश्न सोडवणे, नगरसेवकाने किमान हे करणं तरी अपेक्षित आहे। पण पुण्यातले नगरसेवक कृतिशून्य आणि मौनी असल्याचं समोर आलंय। परिवर्तन या संस्थेनं पुण्यातल्या 152 नगरसेवकांचं रिपोर्ट कार्ड तयार केलंय। नगरसेवकांनी वॉर्ड स्तरावर केलेल्या निधीचा वापर, सर्वसाधारण सभेमध्ये नगरसेवकांची उपस्थिती, सभागृहात विचारलेले प्रश्न आणि नगरसेवकांवर दाखल असलेले गुन्हे या 4 निकषांवर एक अहवाल तयार करण्यात आलाय। माहिती अधिकारात माहिती मागून या नगरसेवकांचा मागच्या 4 वर्षांचा कामाचा अहवाल हा तयार करण्यात आलाय। पाहुयात नगरसेवकांचे रिपोर्ट कार्ड। वॉर्डस्तरीय निधीतला 18% निधी बाकडी बसवण्यावर खर्च करण्यात आलाय। 152 पैकी 140 नगरसेवकांनी आपल्या प्रभागात बाकडी बसवली आहेत। वॉर्डस्तरीय विकास कामाकरता नगरसेवकांनी 59,94,15,00,000 रुपये खर्च केले। फक्त बाकडी बसवण्याच्या कामावर 10,98,00,000 खर्च झालाय। ड्रेनेज लाईन करता 8,27,00,000 निधी खर्च करण्यात आलाय। रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी 6,12,00,000 निधी, पथदिवे आणि विद्युतीकरणाकरता 5,47,00,000 खर्च, दिशादर्शक फलक आणि नामफलकांवर 4,31,00,000 रुपये खर्च करण्यात आले। 152 पैकी 61 नगरसेवकांवर वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत। सभागृहामध्ये जास्त उपस्थिती भाजपच्या नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, त्या पाठोपाठ शिवसेनेचे अशोक हरणावळ यांची। सगळ्यात कमी उपस्थिती शशिकला आरडे आणि सतीश लोंढे यांची। सगळ्यात जास्त प्रश्न पृथ्वीराज सुतार आणि विजया वाडकर यांनी विचारलेले आहेत। दरम्यान 140 नगरसेवकांचा वॉर्डस्तरीय 18% निधी हा बाकडी बसवण्याच्या कामावर खर्च करण्यात आल्याचं परिवर्तन संस्थेचं म्हणणं आहे। नगरसेवकांचं प्राधान्य हे बाकडी बसवण्यालाच आहे। महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये त्यांची उपस्थिती असणं गरजेचं आहे। तिथे त्यांनी प्रशासनाला जाबही विचारला पाहिजे, त्यामुळे त्यांनी किती प्रश्न उपस्थित केले हेही महत्त्वाचं आहे। खरं तर आमचं सगळ्यात सोपं काम ते असायला होतं, RTI फाईल केली की 30 दिवसात रिप्लाय येणार आणि संकलनाच्या कामाला सगळ्यात जास्त आम्हाला त्रास व्हायला हवा होता, पण असं झालंच नाही। 30 दिवसांची माहिती 30 दिवसांमध्ये मिळालीच नाही आम्हाला। मला प्रोजेक्टमध्ये सगळ्यात अवघड भाग हा ती माहिती ॲक्च्युली मिळवणं आणि ती समजून घेणं हाच वाटला या पॉइंटला। सगळे नगरसेवक पालिका निवडणुका आल्या की घरोघरी जाऊन मतांचं दान मागतात, पण आपल्या वॉर्डमधल्या रहिवाशांच्या काय समस्या आहेत हे विचारायला स्वतःहून गेलेला नगरसेवक विरळाच। म्हणून परिवर्तन संस्थेचा अहवाल नगरसेवक कृतिशून्य आणि मौनी असल्याकडे लक्ष वेधतो। गोपाळ मोडघरेसह ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत, पुणे। परिवर्तन संस्थेचा हा अहवाल पाहिल्यावर नगरसेवक मात्र संतापलेले आहेत आणि त्यांनीही आपल्या प्रतिक्रिया नोंदवलेल्या आहेत। पाहूयात। त्यांच्या भागामध्ये चांगले प्रोजेक्ट्स उभे केलेले आहेत, एकदाही तुम्हाला त्याचा उल्लेख करूशी वाटला नाही। या परिवर्तन संस्था ही आपच्या प्रवक्त्यांची संस्था आहे, त्याला गृहीत धरून तुम्ही नगरसेवकांची बदनामी करताय। तेच पुणेकरांच्या निदर्शनाला आणून देण्यासाठी आम्ही विरोध केला होता। मला असं वाटतं की अशा चुकीच्या पद्धतीने लोकांमध्ये अंडर एस्टिमेट करणं सोयीचं नाहीये। आपण केव्हाही आमच्याशी चर्चा करायला या आणि आमच्याबरोबर काम करा, म्हणजे आपल्याला कळेल
की नेमकं काय काम असतं समाजामध्ये? ज्यावेळी आम्ही तो सर्वे बघितला तेव्हा आम्हाला हसावं की रडावं असं वाटलं, कारण का आम्ही एवढं काम करत असताना जर आम्हाला मौनी नगरसेवक म्हणत असेल तर पुणे शहरात तुम्ही कोणालाही विचारा की रुपाली पाटील मौनी आहे का नाही, ते तुम्हाला सांगतील. मग यांचा अभ्यास कसा काय फेल ठरला, तर त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं, आमच्या बरोबर यावं, आमच्या नागरिकांना विचारावं त्यांना बेंचची गरज आहे का नाहीये, रस्ते पाणी काय त्याची जी काही आमच्या बजेटची आम्ही विभागणी केलेली असती त्याच्यानुसार आमचं बजेटिंग होतं. ज्यांना कामकाजच माहिती नाहीये ते आमचं सर्वे करून काय करणार आहेत. तन्मय कानिटकर परिवर्तन संस्थेचे संस्थापक आणि त्याचबरोबर आपल्यासोबत नगरसेवक सुद्धा आहेत, गटनेते सुद्धा आहेत आणि आपण त्या दोघांशीही बोलणार आहोत. माझा पहिला प्रश्न तन्मय आपल्याला आहे, मुळात अशा प्रकारचा अहवाल तयार करण्याचा उद्देश काय? या आधी सुद्धा आपण केलेला आहे अशा प्रकारचा अहवाल, यावेळेला काय कारण अशा प्रकारचा अहवाल तयार करणं आणि त्यातनं काय समोर आलं थोडक्यात? पहिल्यांदा आम्ही हा अहवाल 2012 मध्ये बनवला होता. 2007 ते 2012 या 5 वर्षाच्या कामकाजाचा हेच निकष वापरले होते आणि याच निकषांवर आधारित असा तो अहवाल बनवला होता. मूळ उद्देश असा होता की कोणत्याही आज प्रायव्हेट कंपनीमध्ये कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये आपण जर गेलो तर आपल्याला असं दिसतं की अप्रेझल सिस्टीम असते, दरवेळी एक इव्हॅल्युएशन केलं जातं की नेमकं काम काय केलं जातं आणि काय नाही, त्याच्यासाठी एक व्यवस्थित व्यवस्था असते प्रत्येक कंपनीमध्ये आणि कॉर्पोरेट सेक्टरमध्ये तर हे असतंच. तर अशा पद्धतीचं इव्हॅल्युएशन महापालिकेचं, विधानसभेचं किंवा राज्य सरकारचं, लोकसभेचं का असू नये असा एक विचार त्यावेळी डोक्यात आला आणि त्या विचाराला धरून आम्ही हे पहिल्यांदा 2012 मध्ये रिपोर्ट कार्ड बनवलं, अहवाल बनवला जो पूर्णपणे माहिती अधिकारावरती आधारित आहे आणि फक्त आकडेवारी मांडण्याचा हा प्रयत्न आहे. अरविंद शिंदे आपल्यासोबत आहेत आणि आपण त्यांच्याशीही बोलूया. अरविंद शिंदे, आपल्याला का असं वाटतंय की हा जो अहवाल तयार केला गेलेला आहे हा तर काही परिवर्तन संस्थेने स्वतःची माहिती काढून बनवलेला नाही, माहिती अधिकारात जी माहिती आलेली आहे त्यातून तो बनवला गेलेला आहे, मग आपला आक्षेप का? सर्वप्रथम मी माझे आणि माझ्या पक्षाकडनं सर्व नगरसेवकांकडनं आपल्याला हे सांगू इच्छितो की परिवर्तनाच्या या अहवालाचं मी स्वागत करतो आणि असेच नाही तर दर महिन्याला असे कोणते अहवाल निघतील त्याचं सुद्धा आम्ही स्वागत करतो. आमचा विषय अहवाल नाही आणि दर 5 वर्षाला आम्ही सुद्धा असे अहवाल काढत असतो आमच्या भागातले. पण अहवाल तुम्ही काढत असताना त्याच्यामध्ये किती तथ्य आहे, किती खरं आहे हे तपासण्याची जबाबदारी अहवाल बनवणाऱ्याची आहे. आम्ही आता अनेकांनी आम्हाला सांगितलं की त्या अहवालावर तुम्ही का लक्ष देता, येईल अहवाल आणि जाईल अहवाल, पण विषय काय नाही. आमचं असं म्हणणं आहे की पुणेकरांना खरं कळलंच पाहिजे. जर तुम्ही असे अहवाल बनवता, मी तुम्हाला एक साधं उदाहरण देतो आणि तन्मयजींना सुद्धा मी त्यावेळेला सांगितलं होतं की आमच्या नगरसेविका काँग्रेस पक्षाच्या असताना तुमच्या अहवालामध्ये तुम्ही ती मनसेची नगरसेविका केली, ठीक आहे, तिच्यावर एकही गुन्हा नाही हे असताना सुद्धा तुम्ही त्याच्यावर गुन्हे दाखवले. अनेक नगरसेवकांनी प्रश्न सभागृहामध्ये विचारत असताना तुम्ही त्यांना मौनी सभागृह केला. म्हणजे एक विकृत प्रदर्शन त्या नगरसेवकाचं त्याच्या मतदारापर्यंत पोहोचवतं हे काम आहे. आमचं म्हणणं तुम्ही ह्याच्यामध्ये चुका झाल्या निश्चित सांगा, गुन्हे दाखल निश्चित सांगा, अजून काही ते जे असतील ते सगळं सांगा, पण पुणेकरांना चांगल्या गोष्टी पण सांगा ना. का तुमची जबाबदारी नाहीये का फक्त तुमची जबाबदारी फक्त काही 10 चुकीच्या असतील गोष्टी ते सांगून 157 नगरसेवकांना बदनाम करायचं हा तुमचा उद्देश आहे का? तर असेल तर त्याला आम्ही विरोध करतो, एवढा आमचा विषय. नक्की. अरविंदजी, तुमच्याशी आणि तन्मय तुझ्याशी सुद्धा या सगळ्याविषयी अधिक बोलायचं आहे, मात्र परिवर्तन संस्थेने नाही तर IBN लोकमतच्या प्रतिनिधींनी पुणेकरांच्या प्रतिक्रिया घेतल्यात या सगळ्या संदर्भातल्या, आपण त्या पाहूयात. नगरसेवकांना जेव्हा आम्ही निवडून देतो त्यावेळेस नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी निवडून देतो, परंतु जर सभागृहामध्ये जर हे नगरसेवक जर प्रश्न मांडत नसतील तर या नगरसेवकांना काय म्हणून आम्ही निवडून द्यावं? नाही, जे लोक कुठलाही प्रश्न आपला जनतेचा मांडत नाहीत म्हणजे याचा अर्थ त्यांचं कॉन्ट्रीब्युशन काही नाही आहे, तर अशा लोकांनी तिथे राहण्याचा काही अधिकारच नाही त्यांना. त्यांना आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलं आहे, आमची मिस्टेकच झाली म्हणायला काय हरकत नाही आहे. कारण समाजातील सामान्य नागरिकांचे प्रश्न त्यांनी महानगरपालिकेमध्ये सांगितले पाहिजेत, त्याला प्रश्नांना वाचा फोडल्या पाहिजेत. BRTची एक व्यवस्था नाही, आपल्या पावसाळ्यामध्ये पावसाळ्यात इकडे तिकडे पाणी तुंबलेलं असतं ते सुद्धा व्यवस्थित करत नाही. भरपूर असे अनेक प्रश्न आहेत जे कोणी नगरसेवक मनावर घेऊन कधीच काही मांडत नाही. कुठल्या गोष्टीमुळे यांना निवडून द्यायचं, काय कारणास्तव निवडून द्यायचं यांना,
त्यांनी ते प्रश्न सभागृहात मांडून जे तिथे सवलत केली पाहिजे व्यवस्थित. जे पण असले प्रायमरी लेवलचे काहीतरी आपले वादविवाद असतात किंवा आपल्या आरोग्यासंबंधित काहीतरी प्रश्न असतात ते सगळे सोडवले पाहिजे. आपल्या काही प्रायमरी गरजा असतात ते सर्व बघितल्या पाहिजे त्यांनी. तर मग त्यांनी त्याच्यासाठी वेळोवेळी त्याचा आढावा घेतला पाहिजे. सभागृहात जनतेचं प्रतिनिधित्व करतात. ते जर जनतेचे प्रश्न जर विचारू शकत नसतील तर त्यांचा काय उपयोग आहे त्या सभागृहात बसून. त्यांना जर जनतेचे प्रश्न माहीत नसतील तर त्यांनी जनतेला प्रत्यक्ष भेटावं, त्यांना विचारपूस करावी आणि जनतेला विचारावं, हेच माझं म्हणणं आहे. सर्वसामान्य नागरिकाचे खूप प्रश्न खूप अडचणी असतात. ते नगरसेवकापर्यंत जातात पण ते काहीच ॲक्शन घेत नाहीत आणि ते सभागृहापर्यंत जातच नाहीत. मला एवढंच वाटतं की त्यांनी त्यावर त्वरित ॲक्शन घ्यावे आणि सर्व सुरळीतपणे चालावं. नगरसेवकांना जेवढे निवडून देतो ते प्रत्येकजण आपल्या घरी एकेका हक्कासाठी मतं मागायला येतात, पण त्या मतांपैकी किती जण आपल्या अपेक्षांना खाली उतरतात. तुम्ही इथे बघायला गेलं तर भरपूर टॉयलेट्स आहेत लेडीजसाठी, जेंट्ससाठी, पण ते त्यांच्यापैकी एक पण स्वच्छतागृह स्वच्छ करण्यात नाही आलेली. नगरसेवकांना आपण खूप अशा अपेक्षांनी निवडून देतो, पण काही नगरसेवक आहेत की जे काम करत नाही. आता बघायला गेलं तर काही ठिकाणी स्टॉप नाही आहेत. ऊन वारा पाऊस येतो, सगळ्यांना तसंच भिजत थांबावं लागतं पावसामध्ये. बसेस कमी आहेत, बस अर्धा पाऊण तासाला एक येते. बसची सेवा उपलब्ध नाही आहे. परिवर्तन संस्थेचे संस्थापक तन्मय कानिटकर आणि अरविंद शिंदे काँग्रेस पालिका गटनेते या दोघांशीही आपण या विषयावर चर्चा करणार आहोत. मात्र आता वेळ झाली आहे ब्रेकची. पहा फक्त IBN लोकमत. हे कसले नगरसेवक हा आपला कार्यक्रम आहे. नगरसेवक नेमकं काय काम करतात, त्यांनी काय काम करणं अपेक्षित आहे, अशा सगळ्या अनुषंगाने आपण चर्चा करतोय. तन्मय कानिटकर, माझा पहिला या सेगमेंटमधला प्रश्न तुलाच आहे. मुळात काही अहवालामध्ये त्रुटी राहिलेल्या आहेत असा एक आरोप होतोय अरविंद शिंदे यांच्याकडून, त्यावर तू काय सांगशील? आणि जेव्हा माहिती अधिकारातनं माहिती मागवली गेली तेव्हा वॉर्डातून काय काम झालेलं नाही, कुठल्या नगरसेवकाने केलेलं नाही, ही सुद्धा माहिती समोर आली असेल. पहिल्या जो त्रुटी किंवा मायनर मिस्टेक्स राहिल्या होत्या त्याबद्दल सांगतो. महापालिकेच्याच एका वेबसाईटवरती नगरसेवकांचं जे पक्ष आहेत ते एक लिहिलेत आणि दुसरीकडे काहीच नाहीये. त्यामुळे महापालिकेच्याच डेटामध्ये इतका जास्त गोंधळ आहे आणि तो सगळा डेटा, करेक्ट डेटा नेमका कोणता आहे, अपडेटेड डेटा नेमका कोणता आहे, हे मिळवणं हा एक मोठं चॅलेंज होतं आणि त्याच्यामध्ये ती गडबड झाली. ज्या एका विशिष्ट नगरसेविकांचा आता अरविंद शिंदे यांनी उल्लेख केला, तो तिथे पोटनिवडणूक झाल्यामुळे का आधी मनसेच्या नगरसेविका असल्यामुळे तो एक टेक्निकल प्रॉब्लेम झाला होता, पण त्या पलीकडे तो काय मेजर मुद्दा नव्हता. महत्त्वाचा मुद्दा असा की आमच्या पूर्ण रिपोर्ट कार्डमध्ये आम्ही कुठेही चांगलं, उत्तम, सर्वोत्तम, सगळ्यात वाईट, अतिशय वाईट, थोडं वाईट असे कुठलेही शब्द वापरले नाहीत. आम्ही काय केलंय, आम्ही फक्त आकडेवारी दाखवली आहे. म्हणजे कोणत्या गोष्टीवरती सगळ्यात जास्त खर्च झाला त्याची ही आकडेवारी, कशावरती कमी झाला त्याची ही आकडेवारी, अटेंडन्स कसा आहे याची ही आकडेवारी, आणि ही सगळी गोष्ट, या सगळी आकडेवारी, ह्या सगळी माहिती ही RTI मध्ये मागवलेली आहे. या RTI अंडर माहिती अधिकारा अंतर्गत जे उत्तर पालिकेने आम्हाला दिलं सही शिक्क्यासकट, ते स्कॅन करून आम्ही आमच्याच वेबसाईटवर टाकलेलं आहे. ज्या वेबसाईटवरती रिपोर्ट कार्ड आहे नगरसेवक.info, त्याच्यावरती ही सगळी PDF डॉक्युमेंट्स बघण्यासाठी खुली आहेत. त्यामुळे कुठेही आम्ही चांगलं वाईट म्हणलं नाही. आमचा हेतू असाच आहे की माहिती मांडावी, ज्याचं त्यांनी ठरवावं की आपल्या नगरसेवकांनी चांगलं काम केलंय का वाईट केलंय. काही लोकांना वाटेल वा छान चांगलं काम केलंय, अतिशय उत्तम, काही लोकांना वाटेल नाही. तर हे त्यांचं त्यांनी ठरवावं, इतका सोपा हेतू या सगळ्या मागे आहे. अरविंद शिंदे, आपण सांगाल मग आपल्याला असं म्हणायचं की माहिती अधिकारामधून जी माहिती आलेली आहे ती चुकीची आहे? माहिती अधिकारातनं जी माहिती ह्यांना मिळाली असेल, निश्चित त्याच्यामध्ये त्रुटी असेल. मी तुम्हाला या अहवालाचा एक परिणाम सांगतो. यांच्या अहवालामध्ये त्रुटी आहेत, आता आपण असं म्हणताय की हा जो माहिती अधिकारातनं माहिती आली त्यात त्रुटी आहेत. एक्झॅक्टली, ह्यांनी जो छापलेला अहवाल आहे जबाबदारी ह्यांची आहे. तुम्हाला माहितीच्या अधिकारात काय मिळालं हा तुमचा प्रश्न आहे, पण ज्या वेळेला तुम्ही परिवर्तन म्हणून अहवाल देत असता तर जबाबदारी तुमची झाली. मग नाही, त्यांनी स्पष्ट केलं, आता स्पष्ट केलं माहिती अधिकारामध्ये जी माहिती आलेली आहे ती सही शिक्क्यानिशी त्यांनी त्यांच्या वेबसाईटवर टाकलेली आहे आणि तीच माहिती अहवालामध्ये त्यांनी दिलेली आहे.
एक्झॅक्टली ना. मग त्यांनी तो पहिला माहितीच्या अधिकाराखाली जे काही त्यांना आली आहे पहिली ती खात्रीनिशी केली पाहिजे होती. आम्ही सिद्ध केलं, आम्ही कागदपत्र तुमच्या समोर ठेवली की आमची नगरसेविका काँग्रेसची आहे, तिच्यावर एकही गुन्हा अरविंद नाही. साहेब या सगळ्या आम्ही विषयी तुम्हाला नका सांगू. पोलिसांकडे मुद्दा हा आहे की तुम्हाला असं म्हणायचं का की सगळेच्या सगळे नगरसेवक हे सरसकट आपल्या वॉर्डमध्ये काम करत आहेत, एकही नगरसेवक काम करत नाही असं नाहीये? मी म्हणून सुरुवातीला प्रथम असं म्हटलं की परिवर्तनाच्या अहवालाचा मी स्वागत करतो, पण या अहवालाचे परिणाम बघा. आता तुम्ही ब्रेकवर जायच्या अगोदर काही पुणेकरांना प्रश्न विचारला, तुम्ही प्रश्न काय विचारलं हे नाही दाखवलं. त्यांनी काय सांगितलं, जर नगरसेवक प्रश्न विचारत नसतील तर मग ते काय उपयोगाचे. म्हणजे तुम्ही त्यांचा एक वेगळं चित्र तयार केलं. ते लोक जे मोनी नगरसेवक म्हणून जे तुम्ही सांगितलंय ते वारंवार सभागृहामध्ये प्रश्न विचारतात. लेखी प्रश्न हा एकमेव प्रश्न नाहीये. म्हणजे थेट तुम्ही असं म्हणताय की माहिती अधिकारामध्ये आलेली जी माहिती आहे की प्रश्न इतके टक्के नगरसेवक विचारत नाहीत ती खोटी आहे. तुमच्या परत लक्षात येत नाहीये माझं म्हणणं की जे वस्तुस्थिती आहे मुख्य सभेमध्ये प्रश्न विचारण्याची ती फक्त लेखी प्रश्नाची नाहीये, तोंडी प्रश्नाची सुद्धा आहे. तर तुम्ही ते सुद्धा मांडलं पाहिजे होतं असं आमचं म्हणणं आहे. लेखी प्रश्न दिल्याने माझं तुम्हाला एक परिवर्तनांना विचार आहे की ज्या नगरसेवकांनी लेखी प्रश्न दिले, किती लेखी प्रश्न त्यांनी सभागृहामध्ये त्याच्यावर चर्चा केली हो. हा अहवाल पुणेकरांना कळायला नको का? नक्की आपण तन्मयशी बोलूया याविषयी. तन्मय, तुला हे सगळं जे आता आमचं आर्ग्युमेंट झालं, तुला काय वाटतं नेमकं काय सगळ्या प्रेक्षकांसमोर गेलं पाहिजे, पुणेकरांसमोर गेलं पाहिजे आणि वस्तुस्थिती नेमकी काय आहे? पहिली गोष्ट म्हणजे मी हे अगदी मनापासून बोलतो आणि स्पष्ट करतो की लेखी प्रश्न विचारला नाही याचा अर्थ कोणत्याच नगरसेवकांनी काम केलं नाही असा होत नाही. त्यामुळे लेखी प्रश्न हा एक क्रायटेरिया झाला, एकमेव नव्हे. तर हे सर्व पुणेकरांनी पण लक्षात घेतलं पाहिजे. हे ऑन रेकॉर्ड मी इथे लगेच सांगतो. पण काय होतं की वेगवेगळे निकष जेव्हा आपण काढायला लागतो तेव्हा ते अधिक ऑब्जेक्टिव्ह निकष कसे असतील हे शोधणं गरजेचं पडतं. मगाशी एकदा उल्लेख झाला की याची खात्री केली का की हे खरंच कामं झाली आहेत का किंवा काय खरंच प्रश्न विचारले गेलेत का. तर ही खात्री करणं किंवा याची शहानिशा करणं हे खरंच खूप कठीण काम आहे. 152 नगरसेवक आहेत आणि 76 प्रभाग आहेत. पुणे मोठं आहे, 243 स्क्वेअर किलोमीटर. त्यामुळे एवढ्या ठिकाणी फिरून ते सगळं करणं हे मोठी कठीण गोष्ट आहे. पण या निकषांमध्ये भर टाकता येऊ शकते का? 100% टाकता येऊ शकते. आम्ही आमच्या त्या दिवशीच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये पण सांगितलं की अजूनही आम्हाला निकष वाढवायचे. कदाचित प्रस्ताव मांडणं, कदाचित तोंडी प्रश्न, कदाचित जे दाखल गुन्हे त्याच्यात थोडंसं बायफर्केशन करणं, गंभीर गुन्हे आणि आंदोलनातले गुन्हे, हे सगळे आमचे फ्युचर प्रोजेक्ट्स आहेत. पण अजूनपर्यंत ते आम्हाला करता आलं नाहीये आमच्या मॅनपॉवर कमी असल्यामुळे. याचा अर्थ आम्ही जे 4 निकष केले तेही करू नये असं नाही. खरं तर हे असे पद्धतीचे अहवाल आणि स्वतःचं इव्हॅल्युएशन हे महापालिकेने स्वतः दरवर्षी केलं पाहिजे, स्वतःहून केलं पाहिजे, स्वतःहून मांडलं पाहिजे, स्वतःहून कदाचित ॲफिडेव्हिट केलं पाहिजे. पण तसं होत नाही म्हटलं तेव्हा परिवर्तन सारख्या संस्थेला पुढाकार घ्यावा लागतो. तन्मय आणि अरविंद शिंदे, आपण दोघंही या चर्चेमध्ये सहभागी झालात. आपल्या दोघांचेही धन्यवाद. मुद्दा ही चर्चा उपस्थित करण्याचा हाच होता की आपण जेव्हा आपला प्रतिनिधी निवडत असतो तेव्हा कोणत्या निकषांवर आपलं काम किती होतंय किंवा आपल्या विभागाचं काम किती होतंय या सगळ्या गोष्टी उघडे डोळे ठेवून बघायला हव्यात आणि मग आपला प्रतिनिधी निवडायला हवा. जर तो काम करत नसेल तर अशा कुठल्या तरी संस्था समोर येतात आणि मग त्यांना काम करावं लागतं. या सगळ्यासाठी आगामी महापालिका निवडणुका येऊ घातलेल्या आहेत काही शहरांमध्ये. तिथे मात्र प्रत्येक नागरिकाने हा विचार करावा हीच या कार्यक्रमाच्या माध्यमातून अपेक्षा. पहा फक्त IBN लोकमत.